भिसे कुटुंबियांवर सर्वसामान्य लोकांचे असलेले प्रेम आणि ते जोपासत असणारी सामाजिक बांधिलकी यामुळे कुर्डुवाडी नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट जनतेतून निवडून आल्याचं सांगत जयश्री भिसे घराबाहेर पडल्या। त्यांनी प्रथम आजारी अपक्ष उमेदवाराची रुग्णालयात जाऊन चौकशी केली। त्यानंतर मतदारांच्या गाठीभेटी घेत त्यांचे ऋण व्यक्त करण्याबरोबर समस्याही जाणून घेतल्या। यापुढेही संपूर्ण कुटुंब व माजी नगराध्यक्ष स्वर्गीय के.एन. भिसे यांच्या विचाराने सामाजिक, धार्मिक, जातीय सलोखा ठेवत शहराचा विविधांगी विकास करण्यावर भर देणार असल्याचं नूतन नगराध्यक्षा भिसे यांनी सांगितलं। कुर्डुवाडी नगर परिषदेचा निकाल 21 डिसेंबर रोजी लागला। यात थेट जनतेतून उद्धव सेनेच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जयश्री भिसे या प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार व रिपाईच्या उमेदवार सुरेखा गोरे यांच्यापेक्षा 655 इतक्या मताधिक्याने निवडून आल्या। त्यांना एकूण 15,901 पैकी 6,624 इतकी मतं मिळाली। त्यांच्या प्रतिस्पर्धी सुरेखा गोरे यांना 5,969 इतकी मतं मिळाली। दरम्यान अपक्ष उमेदवार शकील तांबोळी यांना त्या दवाखान्यात भेटायला गेल्या तेथील के.एन. भिसे कॉलेजच्या वतीनं सर्वप्रथम आयोजित केलेल्या सन्मान सोहळ्याला व सोलापूरच्या उद्धव सेनेच्या नेत्या अस्मिता गायकवाड यांच्या कार्यक्रमालाही त्या उपस्थित राहिल्या। कुर्डुवाडी बाह्यवळणावर त्यांच्या संपर्क कार्यालयात नागरिकांना त्या दिवसभर भेटीगाठीसाठी थांबतायत। हे सर्व करत असताना घरातील कुटुंबांना त्या वेळ देत आहेत। मुलगा, सून, मुलगी, नातवंडे यांची देखील त्या विचारपूस करतायत। नगर परिषदेचे गॅझेट प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीनं नगराध्यक्ष पदाचा पदभार घेऊन नूतन सर्व नगरसेवकांची पहिली बैठक लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नूतन नगराध्यक्ष जयश्री भिसे यांनी गुलाल अंगावर पडताच लागलीच सामाजिक कामाला सुरुवात केली। त्यांनी प्रथम घरातील कुटुंबीय नातेवाईकांसमवेत आनंदोत्सव साजरा केला आणि त्यानंतर सर्वसामान्य मतदार व विविध पक्षांच्या नगरसेवक, माजी नगरसेवकांकडील सन्मान, पुष्पगुच्छ स्वीकारत उद्धव सेनेतील पराभूत उमेदवारांच्या भेटीगाठी घेऊन चर्चा केली।